मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे। दशपर्णी अर्क सोहळा निमित्तानं मावळ तालुक्यातील शिलाटणे, जांभूळ, नानोली, तर्फे, चाकण या गावातील महिला शेतकरी गटांनी उत्साहात दशपर्णी अर्क तयार केला। एकूण 800 लिटर दशपर्णी अर्क बनवण्यात आला। कोकणातील हापूस आंब्याची चव काही औरच असल्यानं या आंब्याला जगभरात मागणी आहे। अमेरिकेत आंब्याची एवढी क्रेज आहे की हापूस आंबा एका तासात संपलेला आहे। संध्याकाळी 4:56 हापूस आंब्याचा नवा स्टॉक बाजारात आला। तो संपूर्ण स्टॉक 5:15 वाजता संपला। संभाजीनगरात वाढत्या तापमानाचा फळबागांना फटका बसतोय। डाळिंब उत्पादकांनी कडक उन्हापासून फळबागांचं संरक्षण करण्यासाठी शेड नेटचं आच्छादन केलंय। मात्र तरीही फळांची गुणवत्ता खराब होण्याची भीती आहे। शेतकरी अतिरिक्त खर्च करून पिकं वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। मराठवाड्याचा हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका आता बागांसोबत भाजीपाला पिकांनाही बसू लागलाय। हिंगोली जिल्ह्यातील नवलगव्हाण येथील शेतकरी जगन कोरडे यांनी जानेवारी महिन्यात अर्ध्या एकर क्षेत्रावर कोबी पिकाची लागवड केली। मात्र यावर्षी तापमानात झालेल्या मोठ्या वादळीमुळे कोबी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अवकाळी पावसाचा बटाटा आणि कांद्याला फटका बसलाय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा आणि बटाटा घाऊक बाजारात सध्या भावात काहीशी वाढ झाली आहे। वाढत्या उन्हामुळे आणि शाळांना लागलेल्या सुट्ट्यांमुळे बाजारातील खरेदीवर परिणाम झाला। यामुळे दर वाढूनही बाजारात अपेक्षित उलाढाल होत नसल्याचं व्यापाऱ्यांचं मत आहे। अमरावतीत चणा आणि तूर खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। चणा खरेदीला 29 मेपर्यंत तर तूर खरेदीला 31 मेपर्यंत मुदतवाढ मिळाली। निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे 10,000 नोंदणीकृत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला।